ड्रायपोर्टसाठी नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्याची निवड करण्यात आली आहे. ड्रायपोर्टसाठी निफाड येथे 500 कोटीची गुंतवणूक करण्यात येणार आहे. तर निफाडकरांसाठी याचा फायदा होऊ शकतो का हे पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. केंद्र सरकारच्या सागरमाला उपक्रमाअंतर्गत निफाड तालुक्यात ड्रायपोर्ट उभारण्यात येणार आहे. गेल्या 10 वर्षापासून हा प्रकल्प रखडला होता. जुलै 2024 पासून या प्रकल्पाचं काम सुरू होणार आहे. कांदा, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला याबरोबरच औद्योगिक उत्पादनांचीही निर्यात करणं सुलभ होणार आहे. त्यामुळं निफाड तालुक्यात शेती व औद्योगिक या दोनही क्षेत्रांना चालना मिळणार आहे. निफाडबरोबरच नाशिक, सिन्नर, येवला, दिंडोरी या तालुक्यांच्या अर्थकारणाची दिशा बदलणार आहे. हा प्रकल्प निफाड सहकारी साखर कारखाना या जागेवर सुरू होणार आहे. यासाठी भूसंपादनाचा वेग वाढत आहे. निफाड कारखान्याची 108 एकर जमीन व खाजगी 8.5 एकर जमीन अशी एकूण 116.5 एकर जमीन खरेदी केली जाणार आहे. JNPT म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ही संस्था किंवा समिती हे ड्रायपोर्ट उभारणार आहे. यात हेक्टरी 70 लाख ते 1 कोटीपर्यंत रक्कम या जागेसाठी देणार आहे. निफाड तालुक्यात निफाड कारखान्याच्या जागेत ड्रायपोर्ट तथा मल्टीमॉडेल हबसाठी 500 कोटीची गुंतवणूक करण्याचा निर्णय JNPTनं घेतला आहे. निफाड तालुक्यात ड्रायपोर्ट उभारणीसाठीची घोषणा 2014मध्ये नितीन गडकरी यांनी केली होती. केंद्र सरकारच्या धोरणात बदल झाल्यामुळे हा ड्रायपोर्ट उभा राहू शकला नाही. पण दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉक्टर भारती पवार यांनी यात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला व JNPTनेही धोरणात्मक बदल करत निफाड ड्रायपोर्टसाठी मान्यता दिली. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने निफाड प्रांताधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जमीन हस्तांतरण प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे या प्रकल्पासाठी भूसंपादनाचा प्रश्न सुटणार असून ड्रायपोर्टच्या उभारणीच्या कामास सुरुवात होणार आहे. निफाड कारखान्यापासून रेल्वे महामार्ग 10 किलोमीटरच्या आत उपलब्ध आहे. त्यामुळे हा प्रकल्प 2 वर्षात कार्यान्वित होऊ शकतो अशी माहिती मिळत आहे. या प्रकल्पात कस्टम पॅकेजिंग आणि हँडलिंग अशा सुविधा उपलब्ध असतील. तुम्हाला काय वाटते? याचा शेतकऱ्यांना फायदा होणार का? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.